आताचा होणारा सामना असेल वावडुंगी विरुद्ध वडगर. व्हिडिओग्राफर चला 2 षटकार जर आले बॅक टू बॅक तर निलेश कदम आणि गणेश राऊत यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक आहे. चला सुरुवात होते वाईट चेंडूने. मी पुन्हा एकदा अनाऊन्स करतोय कोणत्याही बॅट्समनने जर बॅक टू बॅक 2 षटकार मारले यांच्याकडून 500 रुपयाचा भरघोस असं तर निलेश कदम आणि देणगी आलेले गणेश धुमाल यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाची भरघोस अशी देणगी आलेली आमच्या मंडळाला. मंडळ आभारी आहे. प्रवीण वाजे यांच्याकडनं 1 6 ला 500 रुपये. कोणी जरी 6 मारला वावडुंगी समीर मधून धन्यवाद. निलेश कदम आणि या ठिकाणी यांच्याकडून सुद्धा आमच्या मंडळास 500 रुपयाची भरघोस अशी देणगी आलेली आहे. जुना बॉल द्यायचंय. हॅलो चेक. हॅलो काय चालू असणारा सामना वडगर विरुद्ध वावडुंगी. खूप चुरशीचा आणि क्वार्टर फायनलचा हा मुकाबला. आणि पुढील चेंडू करण आणि खूप चांगला यष्टीचा वेध घेतलेला आहे आणि समीर अरेकर यांचा विकेटचा पतन होत आहे. माघारी परतावं लागतंय. किती एक बाद ना एक बाद 6 आणि चेंडू 3 चेंडू 1 बाद 6 आणि पुढील फलंदाज तयार होतोय तो मनीष. खूप चांगला युवा खेळाडू आपल्या वावडुंगी गावाचा. बघूया काय करतोय. प्रवीण वाजे यांच्याकडून चेंडू 6 साठी 500 रुपये चेंडू घेऊन येत आहे वावडुंगी संघासाठी. सूरज वाईट अंपायरने दोन्ही हात समांतर रेषेत आणून वाईट घोषित केला आहे. आणि बघूया परत पुढील चेंडू घेऊन येत आहे तो आणि मनीष फलंदाजी. बघूया पुढील चेंडू खूप सुंदर असं चेंडू पण अंपायर डिसिजन. परत पुन्हा एकदा समांतर रेषेत अंपायरचे दोन्ही हात आणि वाईट चेंडू. खूप चांगली गोलंदाजी करतोय मात्र थोडासा लेंथ. पुन्हा एकदा मनीष तयार आणि हा सुद्धा निर्धाव चेंडू. 8 चेंडू 4 चेंडू 8 डावा. एवढाच आवाज केलाय. पुन्हा एकदा मनीष तयार. सूरज आहे ना बॉलर सूरज आहे. कितवा चेंडू घेऊन जातोय. 5वा चेंडू हाताळत आहे सूरज आपल्या षटकातील आणि लेगच्या दिशेने कटवलेला चेंडू. बघूया 1 धाव पूर्ण. दुसरी धावासाठी मनीष मांग करतोय पण स्ट्राईकला आता आपल्याला दिसेल तो अक्षय
हा सुद्धा हार्ड हिटर मानला जातो. वावडुंगी संघाचा हार्ड हिटर. बघूया आपलं नाव या आणि लेग साइडला कटवलेला चेंडू. बघूया एक धावा पूर्ण. दुसऱ्या धावाची माग. दुसरी धावा सुद्धा पूर्ण. 2 धावावर समाधानी मानता येते वावडुंगी. आणि या 2 धावाच्या वाढीनंतर 11 धावा. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रवीण वाजे यांनी 500 रुपये प्रत्येक 6 साठी लावलेले आहेत. सिंगल डबल तसेच षटकार चौकार तसेच सिंगल डबल कोणते 500 रुपये आपल्याला इथे बघायला भेटतंय वावडुंगी संघाकडून. आता मात्र स्ट्राईक वर आहेत ते मनीष आणि दुसरा षटक हाताळत आहेत ते हसमुख. बघूया दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. हसमुख मारा करतील तो मनीष रेडी. आणि बघूया खूप सुंदर ऑफ साइडला टोळलेला चेंडू आणि रक्षकाच्या आणि हा चौकार. खूप गचाळ असं क्षेत्ररक्षण. असे रन्स तुम्हाला अडवायचे आहेत. जर तुम्ही रन्स अडवलात नाही तर तुम्हाला मॅच जिंकायला प्रॉब्लेम होऊ शकतो. वावडुंगी प्रफुल आणि वांजोळे या दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस उडवण्याकरता यायचा. सेमीफायनलचा पहिला ड्राइव्ह केलेला चेंडू. प्रफुल आणि गीतेश या दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचं टॉस उडवण्याकरता. आणि पुन्हा एकदा दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येत आहे हसमुख आणि मारा करतील तो मनीष पुन्हा एकदा तयार. आणि बघूया काय घडतंय. आपण 500 रुपये देऊन ठेवा. षटकार असं नाव विसरलो आहे ना वरती आहे त्याचं नाव काय. प्रफुल आणि गीतेश दोन्ही कॅप्टननी यायचं. अक्षयसाठी अजून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं यांच्याकडून. चौथा चेंडू घेऊन येत आहे अक्षयाला मारा करतील प्रवीण वाजे सडक पे कडक. आणि बघूया किती धावा. 6,000 रुपये प्रवीण वाजे यांच्याकडून. आणि बक्षिसांचं पाऊस पडत आहे अक्षयवर. खूप चांगली फलंदाजी हार्ड हिटर वावडुंगी संघाकडून. आता मात्र 5 चेंडू घेऊन आणि पुन्हा एकदा टोलवलेला आहे. बघूया किती धावा. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू स्थिरावतोय आणि आता मात्र एक धावा आणि 1 धावांनी वाढती धावसंख्या झाली आहे ती 29. खूप चांगली फलंदाजी मनीष आणि अक्षय ह्या दोघांकडून. खूप चांगली अशी फलंदाजी आपल्याला बघायला भेटते. आता मात्र पुन्हा शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील आणि आता मात्र खोलवर टाकलेला चेंडू मिस हिट झालेला आहे. 1 धावाने समाधानी मानतोय तो अक्षय. आणि आता मात्र 2 षटकांच्या समाप्तीनंतर वावडुंगी संघाच्या 30 धावा झालेल्या आहेत.
वावडुंगी प्रफुल विरुद्ध वांजोळे. वांजोळे टॉस जिंकून गोल ना किती आहे टार्गेट. आणि 2 षटकामध्ये लक्ष असेल ते म्हणजे 31 धावांचं. आणि यानंतरचा होणारा सामना सेमीफायनल नंबर 1 वावडुंगी प्रफुल वर्सेस वांजोळे. वांजोळे टीम वन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. वांजोळे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. सिद्धेश कोदरे यांच्याकडून सुद्धा 500 रुपये आलेत अक्षयसाठी. कॅमेरामॅन 30 झालेत. 31 31 ला लक्ष विन आहे. समोरची टीम काय. मला वाटतंय पहिल्या ओव्हरमध्ये जर 15 रन काढले तर मात्र थोडं सामना जिंकण्यासाठी इझी होईल. बघूया काय वृत्ती घेऊन येत आहेत ते फलंदाजी करण्यासाठी दोन्ही फलंदाज. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे वावडुंगी संघाने. आता मात्र सामना दोन्ही टीम सज्ज झालेले आहेत आणि 31 धावांचा पाठलाग करणार आहेत ते वडगर. आणि पहिलं षटक हाताळणार आहेत ते निलेश. वावडुंगी संघाकडून पहिलं षटक हाताळण्यासाठी आले आहेत ते निलेश. खूप चांगली गोलंदाजी करतात. आणि बॅट्समन स्ट्राईकवर आहेत ते विवेक आणि नॉन स्ट्रायकरला आहेत ते शुभम. तर विवेक आणि निलेश. आणि बघा कॅच. आता मात्र हवेमध्ये टोळलेला चेंडू पण मिसजज झालेला आहे. खूप चांगली ट्राय होती पण मिसजज झालेला आहे आणि ही कॅच ड्रॉप झालेली आहे. बॉलर निलेश खूप अप्रतिम चेंडू हाताळलेला होता. बॅटची कडा घेऊन बॉल हवेत उडालेला होता पण कॅच होऊ नाही शकली. आता पहिल्या षटकातील दुसरा चेंडू निलेश हाताळत आहेत ते. हा कोण आहे स्ट्राईकवर. त्यांची नावं नाहीत रे पटापट. आणि लेग साइडला टोळलेला चेंडू बघा कॅच. आणि खूप सुंदर अशी कॅच पकडलेली आहे ती समीर. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतं वावडुंगी संघाचं आणि खूप उत्कृष्ट गोलंदाजी निलेश. आणि आता मात्र वडगर संघाला एक बाद आणि धावसंख्या झालेली आहे ती मात्र 2. आता कोण आला बॅट्समॅन. समीर. आता मात्र स्ट्राईकवर आहे ते समीर. पहिल्या षटकातील तिसरा चेंडू हाताळत आहे ते समीर यांना निलेश. आणि ऑफ साईडला कटवलेला चेंडू बॅटची कडा घेऊन ऑफ साईड क्षेत्रात स्थिरावतो आहे चेंडू. आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण करण. युवा खेळाडू करण. खूप चांगली गोलंदाजी. अचूक टप्पा. आता मात्र स्ट्राईकवर आहेत ते समीर. आणि बघूया पहिल्या षटकातील चौथा चेंडू घेऊन येत आहेत निलेश.
खूप अप्रतिम गोलंदाजी, अचूक टप्पा, लेंथ बॉल टाकला होता, बॅट्समनला काही कळायला नाही आहे. मॅच वावडुंगीच्या साईडने मॅच झुकलेली आहे. बघूया हा सामना कसा रंगतोय. आता मात्र डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव आणि ह्या 1 धावाच्या वाढीने धावसंख्या झालेली आहे ते 5. 1 बाद 5. वडगर हॅलो स्ट्राईकवर कोण आहे? समीर. आता मात्र समीर स्ट्राईकवर आणि 5वा चेंडू हाताळत आहेत निलेश. बघूया आणि समोर सडक पे कडक. बघूया 6 धावा. खूप चांगला असा टोळलेला चेंडू, बॅक पीस बॉल टाकला होता. या वाढत्या धावसंख्येने या षटकाराने वाढती धावसंख्या झाली आहे ती 11. 1 बाद 11. वडगर आणि शेवटचा चेंडू, पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. हा जर निर्धाव चेंडू टाकला तर मात्र वावडुंगी संघ मॅच मध्ये असू शकतात आणि जर ह्या चेंडूवर षटकार किंवा चौकार बघायला भेटला तर वडगर हे मात्र मॅच मध्ये आपल्याला बघायला भेटतील. बघूया ओव्हर संपली वाटतंय. 11 झाला. ओव्हर संपली. 1 षटक पूर्ण झालेला आहे आणि आता दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू समीर आणि स्ट्राईकला आहेत ते शुभम. समीर सॅम खूप चांगली गोलंदाजी करतात वावडुंगी संघाकडून. अष्टपैलू खेळाडू मानले जातात आणि लेफ्ट हँड बॅट्समन. 7 चेंडू 20 धावाची गरज आणि आता मात्र खूप चांगला असा टोलरा चेंडू. बघूया किती धावा भेटतायत. मात्र झाडा लागून बॉल आणलेला आहे आणि किती धावाने समाधानी मानतायत ते 2च, फक्त 2. ह्या 2 रनाने धावसंख्या झाली 13. आता मात्र 5-18ची आवश्यकता आहे. सॅम दुसऱ्या ओव्हरतील दुसरा चेंडू आणि आता मात्र निर्धाव चेंडू हाताळलेला आहे. मात्र 1 चिकी धाव घेतलेली आहे वडगर यांनी. आता मात्र स्ट्राईक वर आहे ते समीर, वडगरचे हार्ड हिटर. बघूया ह्या चेंडूवर, तिसऱ्या चेंडूवर काय प्रहार करतात. आणि आता मात्र बॅटची कडा घेतलेली आहे यष्टीरक्षक चेंडूच्या मागे. आता मात्र 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. तिसऱ्या धावासाठी तयार आणि खूप चुकीचं थ्रो केलेला आहे बॉल. आता मात्र 3 रन कंप्लीट केलेले आहेत. वडगर संघ यांची वाढती धावसंख्या आहे ती 17. 3 चेंडू 3 मध्ये 14. 3 चेंडू मध्ये 14 रनाची आवश्यकता आहे ती वडगर यांना. 1-2 मोठे फटके जर शुभम यांनी मारले तर मात्र गेम मध्ये असू शकतात वडगर. बघूया चौथा चेंडू आणि पुन्हा एकदा ऑफ साइडला कटवल्या चेंडू. किती धावा मिळत आहेत? 1 धाव पूर्ण, दुसरी धावा सुद्धा पूर्ण. आता मात्र 2 चेंडू 12. 2 चेंडू 12. 2 षटकारांची आवश्यकता. 2 चेंडू 12. जर शुभम यांनी हे 2 षटकार ठोकले
तर वडगर मात्र जिंकू शकतात. आणि एवढी ताकद सुद्धा त्या फलंदाजामध्ये आहे, कारण की त्यांनी एक चेंडू मारलेला आहे. आणि आता मात्र आणि खूप चांगला असा चेंडू बघूया, ऑफ साइडला ट्रॅव्हल होतो बॉल. बघूया किती रन मिळतात, 2. आणि हा चेंडू आणि 1 बॉल 10ची आवश्यकता आहे. बघूया, क्रिकेट आहे, शेवटच्या चेंडूपर्यंत काही सांगता येत नाही. जरी एक नो बॉल जरी भेटला आणि मोठा फटका आला तरी वडगर या सामन्यात येऊ शकते. बघूया, आणि हा खूप स्लोअर बॉल टाकलेला होता आणि बघ कॅच आणि लॉलीपॉप कॅच सोडलेली आहे. खूप गचाल असं क्षेत्ररक्षण वावडुंगी संघाकडून. आणि आता मात्र सामना जिंकलेला आहे वावडुंगी संघ यांनी. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय तो अक्षय काते. हॅलो मॅच टेस्टिंग.